महिनाभर मी बोललेले भाषण तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत, मी काय अर्ज भरायला जाणार नाही। जनसंवाद यात्रा आई मोठा देवीचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झालेली आहे। या यात्रेचा 3रा दिवस इतका लोकांचा सहभाग पाहायला मिळतो। 2-2, 3-3 तास ही यात्रा प्रत्येक गावात जाण्यात उशीर होतो, तरी लोक जास्त संख्येने उपस्थित असतात। एकदम सक्षम कुटुंबात जन्माला आलेले उमेदवार आहे। त्यांच्या आजोबांनी पहिला राज्यातला सहकारी साखर कारखाना काढला, पब्लिक स्कूल असो, हे सगळे मोठमोठाले कॉलेजेस, मोठमोठाले मेडिकल कॉलेज त्या कुटुंबात आहे। त्या कुटुंबातून जन्म घेतलेला उमेदवार आहे। त्यामुळं त्या उमेदवाराला आपल्यासारख्या माणसाची, गरिबाची टिंगल करणे हा साहजिक त्यांच्यातला ज्या प्रतिष्ठे, ज्या पैशाची जे मस्ती तेच बोलून दाखवते नाही। टिंगल आहे, गरिबांची टिंगल आहे। मी मराठी शाळेत शिक्षण घेतलं, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं, त्यामुळं फक्त पुढल्या उमेदवाराची टिंगल करायची एवढंच आहे। माझं म्हणणं आहे, तुम्ही व्यक्तिगत टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष काय केलं हे जनतेला दाखवा ना। तुम्ही विकासावर निवडणूक लढवायला पाहिजे, पण तुम्ही विकासाचा मुद्दा सोडून दिला। आज तुम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी करता। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।